नमस्कार, इग्नाइट अकॅडमीत आपणा सगळ्यांचं स्वागत। आज 11 फेब्रुवारी परिवीक्षा अधिकारी पहिल्या शिफ्टचा पेपर झाला आहे। विद्यार्थी बाहेर येतात, आपण विचारूया पेपर कसा होता। मॅडम नमस्कार, काय नाव आणि पेपर कसा गेला? माझं पूनम सानप नाव आहे। पेपर खूप छान होता, मराठी ग्रामर खूप छान होतं आणि इंग्लिशचं पण खूप छान होतं थोडं, आणखी म्हणजे खूप छान छोटे बेसिक कन्सेप्टनुसार होते। आणि आपण जी केचं पाहायला गेलं तर कलम, राष्ट्रपतीचे कलम वगैरे हे होतं आणि मला तर खूप छान वाटला पेपर। ठीक आहे, आणखी अभ्यासाची गरज होती आणखी थोडी असं वाटतं। चालू घडामोडी किती जुनं विचारलं होतं? चालू घडामोडी म्हणता येणार नाही, पण 2024चे एवढे क्वेश्चन होते ना की म्हणजे खूप छान होते, म्हणजे करंटमधले होते, त्याच्यामुळे खूप इझी वाटला मला पेपर। एकंदरीत तुम्हाला आजच्या पेपरमध्ये काय सोपं वाटलं, काय अवघड वाटलं? मराठी ग्रामर खूप सोपं होतं आणि मला बुद्धिमत्तेचे क्वेश्चन थोडे हार्ड गेले, कारण त्याची भाषा थोडीफार समजायला कठीण वाटली। बाकी जी के करंटचं होतं, मराठी ग्रामर पण खूप छान होतं आणि दुसरं इंग्लिश ग्रामर पण बेसिक कन्सेप्ट एकदम इझी क्वेश्चन। मराठीमध्ये साधारणतः काय विचारलं होतं? विरुद्धार्थी समानार्थी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वनामे आणि प्रथम पुरुषवाचक हे वगैरे आहेत ना, हे सगळ्यात जास्त हे होते। सर्वनाम आणि समाज। पॅसेज होते का मराठीमध्ये? इंग्लिश पॅसेजमध्ये नाही, इंग्लिशमध्ये पॅसेज होते, 5 क्वेश्चन होते पॅसेजमध्ये। आणि जीके जीएस कसं वाटलं? जी के करंट होतं आणि पहिलं इतिहास पूर्वीचं पहिल्यामध्ये 2-4 क्वेश्चन होते मला असं माझ्या। एकंदरीत तुम्हाला काय वाटतं, किती प्रश्न तुमच्या बरोबर येतील? प्रश्न मला पेपर तर खूप छान गेला, स्केअर किती सांगू शकत नाही, कारण मला छान गेला म्हणजे ऑब्व्हियसली सगळ्यांना पण चांगलंच गेला। इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपण जे मॅरेथॉन सेशन घेतो त्याचा काही फायदा होतोय तुम्हाला? हो सर, मी पाहत राहते लेक्चर वगैरे त्यांचे। धन्यवाद मॅडम। ओके, धन्यवाद। माझ्यासोबत युवराज सोनवणे सर आहेत, एक सर्व्हिसमॅन आहेत, त्यांनी आता पेपर दिला आहे। सर नमस्कार, कसा होता पेपर? नमस्कार सर, पेपर आजचा IG टू मॉडरेट लेवलचा पेपर होता। त्यात मराठीचं तर इझी, सर्वांनाच इझी गेलेला पेपर मराठीचा। नाही, पण आता परिवीक्षा अधिकारी आणि संरक्षण अधिकारी 2 पेपर होते, तुम्ही कुठला दिलाय? मी परिवीक्षा अधिकारी। बरोबर, काय वाटतं कसा होता पेपर? पेपर मराठीचं सोपं होतं, मराठीचा काय प्रॉब्लेम नाही। मेन आता इंग्लिशचं काय ते त्याच्यामध्ये पॅसेज पण विचारलेला, समानार्थी विरुद्धार्थी शब्द इंग्लिशचे, आणि त्यामध्ये थोडंसं जम्पिंग होऊन जाते। बाकी GK GS हे पण थोडंसं टफ होतं। नाही, पण कालच्या शिफ्टला, दोन्ही शिफ्टला पेपर बऱ्यापैकी मुलांना इझी गेला आहे। आज साधारणतः GS मध्ये काय विचारलं होतं? GS मध्ये जसं की क्वालिटीचं जर झालं तर कलम 74(1) त्याबद्दल होतं, राष्ट्रपतींबद्दल विचारलेलं होतं। त्यानंतर खरीप पीक त्याच्याबद्दल माहिती विचारली होती, आणि अजून इतिहास, भूगोल। इतिहास 1857मध्ये ते भिल्लांचा उठाव कुणी दडपून टाकला, त्यानंतर धुळे इथे कुणी नेतृत्व केलं तर भिल्लांच्या उठावांचं। लोकसंख्या, भूगोल, इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक्सवरती एक क्वेश्चन होता। बरं, तुम्हाला काय सांगाल एकंदरीत पेपर कसा गेला आहे? पेपर इझी टू मॉडरेट होता। बरं, वेळ पुरतो पेपरला? वेळ पुरतो पेपरला। बाकी रिजनिंग पण सोपं आहे, मॅथ्स नाही आहे त्यामध्ये, आणि मराठीमध्ये पॅसेज पण नाही आहे। इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपण जे मॅरेथॉन सेशन, रिव्हिजन सेशन घेतो त्याचा काही फायदा आहे पेपरला होतोय का? नक्कीच सर, त्याचा खूप फायदा होतो, कारण त्यातून आपल्याला एक लेवल कळून जाते कुठल्या टॉपिकवरती क्वेश्चन येत आहे। खूप खूप धन्यवाद इग्नाइट। थँक्यू व्हेरी मच सर।